नमस्कार, स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर। आज रेसिपीमध्ये आपण लिंबाचं लोणचं करणार आहोत। इथे मी लिंब घेतलेले आहे, ते लिंबाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्याला मी स्वच्छ धुवून घेते। हे लिंबाला स्वच्छ धुवून याला पुसून घ्यायचे आहे आणि लिंब कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही छोट्या साईजमध्ये मोठ्या साईजमध्ये कट करू शकता। आता मी छोट्या साईजमध्ये लिंब कट करणार आहे। अशा फोडी मी याच्या करणार आहे लिंबाच्या, आणि याला जास्त काही टाइम लागत नाही, झटपट होते लिंबाचं लोणचं। आता इथे पूर्ण ही लिंब कट करून घेते। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। हिरवी मिरची सुद्धा खूप छान लागते। आता इथं पूर्ण मी ही लिंब कट करून घेतलेली आहेत आणि याच्या बिया साईडला काढून घ्यायच्या आहेत। आता इथं जिरं घेतलेलं आहे, मेथ्या घेतल्या, थोडेसे सोप घेतलेली आहे आणि मोहरी घेतलेली आहे, मिरे घेतले, लवंग घेतली आणि याला छान असं भाजून घेतलेलं आहे। याला वाटून घ्यायचं आहे। छान असं, जास्त पण बारीक नाही आणि जास्त पण ठोकर नाही, असं छान वाटून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर मिक्सरला सुद्धा लावू शकता। आता हे मी छान असं याला वाटून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला पूर्ण पावडर याच्यावर टाकायची आहे। जेवढी तुम्हाला लागते त्या प्रमाणे तुम्ही टाकू शकता याच्यावर। इथं हळद घेतली, मीठ आणि लाल तिखट, एक छोटी वाटी भरून तेल घेतलेलं आहे, ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण असा याचा मसाला याला लागेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे अगदी झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते लिंबाचं लोणचं। आता एका बाउलमध्ये भरून घ्यायचं आहे। कशी वाटली आजची रेसिपी ते नक्की लाईक करा।